गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मोठ्या प्रमाणात सेवक व सेविका आहेत। दरवर्षी मोठा कार्यक्रम परमात्मा मंडळाच्या वतीने आयोजित केला जातो। यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी या ठिकाणी भव्य सेवक संमेलन पार पडलं। यावेळी 5000 पेक्षा अधिक सेवक या संमेलनात सहभागी झाले होते। यावेळी 3 एप्रिल रोजी जमूदेव बाबा यांचा जन्मदिवस असून या दिवशी सामूहिक सुट्टी जाहीर करावी, तसेच जमूदेव बाबा यांना भारतरत्न पुरस्कार दिला तरी तो कमी पडेल, त्याच्यापेक्षा महान कार्य बाबा जमूदेव यांचं आहे, अशी प्रतिक्रिया सेवकांनी व्यक्त केली आहे। मानव धर्म की स्थापना महान त्यागी बाबा जमदेव जी ने की। महान त्यागी बाबा जमदेव जी दुखी थे, परमेश्वर की प्राप्ति हुई और दुखी कष्टी गौर गरीब मानव को एक परमेश्वर का परिचय करा दिया। हजारों लाखों लोग इस मार्ग में आने के बाद में सुख शांति और समाधान मिली। बाबा ने दुखी लोगों के दुख दूर नहीं किया, देश के लिए ऐतिहासिक कार्य भी किए। बाबा ने अंधश्रद्धा निर्मूलन, जाति भेद और व्यसन मुक्ति का कार्यक्रम किए हैं और ऐसे महान कार्य देश के हित के लिए करने वाले जो महान व्यक्ति है, इसके विषय में मैं सरकार से विनती करूंगा कि 3 अप्रैल को कम से कम 14-15 लाख लोग मौदा आश्रम में आते हैं, तो 3 अप्रैल को गवर्नमेंट ने यानी एक सामूहिक छुट्टी जाहिर करना चाहिए। दूसरी बात, बाबा ने ऐसे मौलिक कार्य किए हैं कि ऐतिहासिक कार्य है। इसके लिए मैं ये चाहूँगा, निष्काम निस्वार्थ भावना से अपना पैसा खर्च करके दुखी कष्टी घोर गरीब मानव को जगाया है। तो मैं चाहता हूँ कि देश की सरकार अगर महान त्यागी बाबा जमदेव जी को भारत रत्न पुरस्कार भी देती है तो उनके सामने फीका पड़ेगा। ऐसे महान कार्य बाबा ने किए हैं और इसीलिए आप लोग यहाँ पर आए, आपके माध्यम से भी, यहाँ मीडिया के माध्यम से भी प्रचार होता है। आपने हमारे लोगों की थोड़ी इंटरव्यू ली, आपका बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। बघा, महान त्यागी बाबा जमदेवजींनी एका भगवंताला प्राप्त करून आपलं कुटुंब सुखमय केलं आणि त्यानंतर आमच्यासारख्या गोर गरीब दुखी कष्टी लोकांना जागविण्याचे बाबांनी कार्य केले। अहोरात्र कार्य करून बाबा 1996ला स्वर्गवासी झाले आणि ते सर्व कार्य स्वर्गवासी होण्याच्या पूर्वी बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला सर्व कार्य सोपवले आणि ती संपूर्ण जिम्मेदारी बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला आणि नागपूरच्या संपूर्ण जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शकांच्या माध्यमातून, सर्व सेवकांच्या माध्यमातून ही जागरूकतेचा कार्यक्रम, सर्व जनतेला जागविण्याचे कार्यक्रम, अंधश्रद्धा, दारू व्यसन, वाईट व्यसन, जे सर्व ज्या गोष्टी होत्या त्या बाबांनी सर्व बंद केल्या आणि तेच कार्य आज मंडळाद्वारे होत आहेत आणि मंडळ सतत ते करत आहे। सातत्याने ते कार्य सुरू आहेत आणि तोच हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या माध्यमातून आज रावणवाडी येथे भव्य सेवक संमेलन आज आयोजित करण्यात आलेलं आहे आणि तेच बाबाचे कार्य सर्व मंडळाचे पदाधिकारी पुढे नेण्यास तरतूद करत आहेत, अशी मी एवढेच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो। महान त्यागी बाबा जमदेवजींनी हा मानव धर्म स्थापन केला। हा मानव धर्म मानवानं माणुसकीनं वागणे हा उद्देश आहे। महान त्यागी बाबा जमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून अशा दुखी मानवाला, गोरगरीब जनतेला अशी फुकट वाटून दिली। यामध्ये लखवा, महारोग, टीबी, कॅन्सर अशा बऱ्याच पिढी लोकांना या मार्गात जुळल्यानंतर सुखी समाधानी जीवन जगत आहे। या मार्गामध्ये जे जे मानव जुळले ते अंधश्रद्धेत होते, वाईट व्यसनात होते, आपला भ्रूणहत्या अशा प्रकारे जे व्यसन होते यांना ते व्यसनातून मुक्त केले महान त्यागी बाबा जमदेवजी। हा संदेश या जगाला दिला आहे। बाबाने सांगितलं आहे, जाग जा मानव आगे तूफान आने वाला है। मानव जागला आणि या मार्गात जुळला आणि सुखी समाधानी जीवन, आपला कुटुंब समाधानी जीवन जगून कुटुंब आपला सुखीमय केला, अशी ही बाबाची कृपा आहे। भगवंत जागृत आहे, ही जागृत शक्ती आहे, म्हणून इतके लोक, लाखो लोक या मार्गामध्ये जुळलेले आहेत। आणि बाबांनी, गव्हर्नमेंटनी जे दारू व्यसन बंद केलं नाही, तर हे व्यसन महान त्यागी बाबा जमदेवजीनं निष्काम भावनेनं सेवा करून लोकाला व्यसनमुक्त केलं, अशी ही बाबांना लोकांना शिकवलं आणि आज लोक व्यसनमुक्ती झाले, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनात मुक्त झाले आणि आपलं जीवन सुखी बनवलं आहे। एवढेच बाबांनी हे केलेलं आहे आणि त्या मंडळ हा कार्य। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.